पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच भूतकाळात एक क्रिया सुरू झाली होती आणि भूतकाळातील एका विशिष्ट वेळेपर्यंत ती चालूच होती. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट सिन्स फॉर प्लस टाईम. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सिन्स आणि फॉरचा वापर कुठे आणि कसा करायचा. यूज ऑफ सिन्स. नेम ऑफ द डे, नेम ऑफ द मंथ, पार्ट ऑफ द डे, इयर्स, क्लॉक किंवा टाईम, लास्ट वीक, लास्ट मंथ, लास्ट इयर. फेस्टिवल्स, सीझन्स, यूज ऑफ फॉर 2 days, for 5 days, for 2 months, for 3 months, for hours, for 3 hours, for week, for year. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच पॉझिटिव्ह वाक्य म्हणजेच सकारात्मक वाक्य. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स फॉर प्लस टाईम. एक्झाम्पल्स. मी 1 वर्षापासून इंग्रजी शिकत आलेले होते. आय हॅड बीन लर्निंग इंग्लिश फॉर 1 year. ती सकाळपासून रडत होती. शी हॅड बीन क्राईंग सिन्स मॉर्निंग. तो 3 तासांपासून पुस्तक वाचत आलेला होता. ही हॅड बीन रीडिंग अ बुक फॉर 3 hours. ते 2015 पासून या शहरात राहत होते. दे हॅड बीन लिव्हिंग इन दिस सिटी सिन्स 2015. ती सकाळपासून तुझी वाट बघत होती. शी हॅड बीन वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारात्मक वाक्य. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस बीन प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स फॉर प्लस टाईम. एक्झाम्पल्स. मी 1 वर्षापासून इंग्रजी शिकत आलेले नव्हते. आय हॅड नॉट बीन लर्निंग इंग्लिश फॉर 1 year. ती सकाळपासून रडत नव्हती. शी हॅड नॉट बीन क्राईंग सिन्स मॉर्निंग. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. पॉझिटिव्ह सेंटेन्ससाठी स्ट्रक्चर आहे हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स फॉर प्लस टाईम. एक्झाम्पल्स. ती सकाळपासून रडत होती का. हॅड शी बीन क्राईंग सिन्स मॉर्निंग. तो 2 तासांपासून पुस्तक वाचत होता का. हॅड ही बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. निगेटिव्ह सेंटेन्ससाठी स्ट्रक्चर आहे हॅड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स फॉर प्लस टाईम. ती सकाळपासून रडत नव्हती का. हॅड शी नॉट बीन क्राईंग सिन्स मॉर्निंग. तो 2 तासांपासून पुस्तक वाचत नव्हता का. हॅड ही नॉट बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours.